ओ सरेंडर, ओ कॉम्प्रोमाइज, ओ जुमलेबाज, ओ बोल बच्चन, सरेंडर, गॅस सिलेंडर, ओ सरेंडर, सिलेंडर हवंय लोकांना, सिलेंडर, ओ सरेंडर, देशातली जनता परेशान, ओ सरेंडर, सर्वसामान्य लोक परेशान, ओ सरेंडर, काय करायचं ह्या सिलेंडरचं? ना खाऊंगा ना खाने दूंगा, ही तुमची नीती. तुमच्या लक्षात आलं असेल मी केंद्र सरकारबद्दल बोलतोय, राज्य सरकारबद्दल बोलतोय. राज्यामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणूस परेशान आहे. जे गटारातल्या गॅसवर गॅस निर्माण करून स्वयंपाक करतात तेवढे फक्त आनंदात आहेत, बाकीचे सगळे गॅसवर आहेत, परेशान आहेत. कुठल्याही तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, शहरातल्या माणसाला फोन करा, विचारा काय करतोय रे, तो पहिल्यांदा म्हणतो सिलेंडरच्या रांगेत आहे. ओ सिलेंडर, त्या सिलेंडरला सुद्धा किंमत आली. ओ सरेंडर, सरेंडरला बी किंमत आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेला जो डेटा आहे आपला, तो अमेरिकेला विकून बसले. सुरक्षेच्या सोबत खिलवाड सुरू आहे. युद्धाच्या नावाखाली आम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय. खाद्यतेलाच्या किमती वाढल्यात, जरा डोकं ठिकाण्यावर आणा. इंधनाच्या किमती वाढल्या, गॅसच्या किमती वाढल्या, सीएनजी सुद्धा काही स्वस्त राहिलेलं नाही. आणि हे काय म्हणतात, रॉकेल आम्ही पेट्रोल पंपावर देणार आहोत. जुमलेबाजी की पहचान, यही है हमारा आज का हिंदू राष्ट्र का हिंदुस्तान. हिंदू म्हणून हिंदू हिंदू करत राहणारे गॅसच्या रांगेमध्ये उन्हातानात खालून वरून चटके बसेपर्यंत त्या ठिकाणी सिलेंडर साठी रांगेत आहेत. कारण घरातून सांगितलं बायकोने 4 तास झाले तरी तोंड दाखवायचं नाही, दिवस गेला तरी घरी यायचं नाही, 4 दिवस झाले तरी इकडं फिरकायचं नाही, सिलेंडर घेऊनच घरी यायचं. हीच तुमची पात्रता आहे. फार सरकारचं तुंतुन वाजवत होते, आता मला सिलेंडर पाहिजे. तुम्ही काय 40 पैशाच्या मेसेजवर जगाल हो. बायको म्हणते नवऱ्याला, घरात मुलाबाळांना खायला लागतं, ते तुमच्या 40 पैशाच्या त्या कमेंटवर आम्ही जगू शकत नाही, हे अंधभक्तांची बायको म्हणते. लोकांच्या मनात संताप आहे, म्हणून मी म्हणतोय ओ सरेंडर, कुठे आहे आमचा सिलेंडर? ओ सरेंडर, देशात तुटवडाय सिलेंडर, ही अवस्था आहे. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. बरं, मी कुठल्या नेत्यांचं आजपासून नाव पण घेणार नाही. का? सत्ताधाऱ्यांची अवस्था तुम्हाला माहितीच आहे काय ते. बरं, सत्तेत हे असले काय किंवा दुसरे असले काय, काही फरक पडत नाही. सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जातात, पण सत्तेत आल्यानंतर एका माळ्याची मणी होतात, वेगळं काहीच नाही. सत्ता त्यांनी पण भोगली आणि सत्ता यांनी पण भोगताय. सत्ता यांनी सहभागी असल्यामुळे भोगलेली आहे, आणि सत्ता काही महिने का असेना, वर्ष का असेना, हे सुद्धा सत्तेत होते. सत्तेत नव्हता फक्त सामान्य माणूस. सामान्य माणसाचं सरकार नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की सामान्य माणसांचं सरकार आहे, डोक्यातून काढून टाका ओ सरेंडर.
वाट लावून ठेवली हो तुम्ही देशाची. का देशाची वाट लागली मी तुम्हाला एका भाषेत सांगतो. वाट या गोष्टीसाठी लागली, एप्स्टीन फाईल प्रकरणामुळे ज्या पद्धतीची ब्लॅकमेलिंग आमच्या नेत्यांची होतीये, सरकारची होतीये, तेवढीच अडचण देश चालवण्याची सुद्धा होतीये. तिकडं झाकून ठेवायचंय आणि इकडं उघडं पडू नये म्हणून संघर्ष करायचा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था आहे सरकारची. सरकार कात्रीत अडकलेल्या किंवा पडलेल्या सुपारी सारखी सरकारची अवस्था आहे. काचकून दाबावी एक घाव दोन तुकडे. आणि त्या एप्स्टीन फाईल मुळे काही लोक त्याच्यात नावं आली, डिस्क्लोज होत नाही. ज्यावेळेस होईल त्यावेळेस अवघड तर होणार आहे, परंतु त्या एप्स्टीन फाईल मुळे काही लोकांच्या इज्जतीसाठी उभ्या देशाला वेठीस धरलं जातंय, हे फार वाईट आहे. काही लोक म्हणजे तथाकथित मंत्री असं म्हणतायत. आणि मग या सगळ्या ह्याच्यामुळं जे या सगळ्यात भरडून निघतायत त्यांची फार वाईट अवस्था आहे. आणि ही अवस्था डोळ्यांनी पाहवत नाही अशा पद्धतीची आहे असं बरेच जण म्हणतात. मला अजून एक गोष्ट सांगायची. महागाई वाढली, इंधन दर वाढ झाली, कारण युद्धाचं दिलं जात आहे. अहो, जर तुम्ही ताटाचं आपल्या ताटामध्येच काही येऊ देत नाही, ताटापर्यंत येईपर्यंत तुम्ही त्याची महागाईनं पार वाट लावून टाकताय, मग ती सर्वसामान्य माणसं किंवा छोटी मोठी माणसं हे जगणार कसे? या गोष्टीला काही उत्तर आहे की नाही? आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आता रॉकेल राज्य सरकारनं त्या ठिकाणी निर्णय घेतला. लोकांच्या सिंगल एकाच्या तरी घरात स्टोव्ह आहे का हो? राहिला का स्टोव्ह? केरोसिनचा, रॉकेलचा उपयोग काय मला सांगा. आता रॉकेल देऊन तुम्ही गॅस कडची लाईन कमी करणार, वळवणार. मग उज्ज्वल भारत योजना वगैरे वगैरे योजना काढल्या, 100% धुरापासून मुक्ती. लोकांना तुम्ही अजून मातीतच घालताय ना. म्हणून ओ सरेंडर, कुठे आहे आमचा सिलेंडर, ही वाक्य वारंवार मला म्हणावं लागतं. कारण राजकारण तुम्ही कॉम्प्रोमाइज करून टाकलं आणि देशाला म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी ठेवलंय ते अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मला या माध्यमातून सांगायचं. गॅस दरवाढीबद्दल चर्चा करतोय, मिळेना, पण काही पैशावाली लोक पैसे देऊन जास्तीचे सिलेंडरची मागणी करतात, अपेक्षा करतात. नाही, ऑनलाईन जेवढी किंमत असेल तेवढीच द्यायची. असं असताना जर तुम्हाला तरी सुद्धा मिळत नसेल किंवा मिळत असेल तर मग तुटवडा नाही का म्हणायचं? राज्यामध्ये, देशामध्ये भरमसाठ सिलेंडर आहेत गॅसचे, असं वारंवार सांगितलं जातंय सोशल मीडियातून, सगळ्या नेत्यांच्या सोशल मीडिया हँडल्स वरून. मग हे जर खरं असेल तर लोकांना 15-15 दिवस का चक्रा माराव्या लागतात? काही जणांचे संपलेत, काही जणांचे संपणार आहेत, काही जणांना मिळतच नाही, काही जण सगळ्या बाजूनं परेशान आहेत. याला काय उत्तर आहे? हो सरेंडर, उत्तर आहे का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. आणि उत्तर जर नसेल तर या देशाला अडचणीत टाकणारे बाकी कुणी नाही, आमचा देश चालवणारी लोक आहेत, एवढं मला साध्या शब्दात म्हणायचं. आणि महागाईचा, गॅस टंचाईच्या, दरवाढीचा आणि निष्क्रिय सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि मी तो एक नागरिक म्हणून प्रचंड म्हणजे या सिलेंडर प्रक्रियेमध्ये संतापलेला माणूस म्हणून मी या प्रकरणाचा निषेध करतो. तुम्हाला देश कंट्रोलमध्ये ठेवून
पुरवठा व्यवस्था वाढवून सगळ्यांना आनंदात ठेवणं जमत नसेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. ते लोक कोण आहेत ते फक्त मला कमेंट करून सांगा आठवणीनं. धन्यवाद. बंडखोर नेता हे आपला हक्काचं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि इतरांना पाठवा. सरेंडर कुठे आमचं सिलेंडर हे प्रत्येकाला म्हणायची वेळ आली. हेच काचे दिन हे ताणून त्यांना प्रश्नावलीनं घेरण्याची वेळ आली. एवढंच.